नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. अवैध वाळू उत्खननाचा दणका, गडचिरोलीत मंडळ अधिकारी तलाठी निलंबित, तहसीलदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव. देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा सिंड्रॉई घाटावर अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या गंभीर घटनेनंतर अखेर जिल्हा प्रशासनाने महसूल यंत्रणेवर कारवाईचा बडगा उगारला आहे. जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी संबंधित मंडळ अधिकारी व तलाठी यांना तात्काळ निलंबित केलं असून देसाईगंजच्या तहसीलदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव विभागीय आयुक्त नागपूर यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे पाठवला आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. कोंढाळा येथील वैनगंगा नदी परिसरात विलास महादेव ढकले वय 36 राहणार जिल्हेवाडा तालुका देसाईगंज हे ट्रॅक्टरने अवैध वाळू वाहतूक करत असताना ट्रॅक्टर पलटी होऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने जिल्हा भरारी पथक नियुक्त करून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. भरारी पथकाच्या स्थळ पाहणी अहवालासह उपविभागीय अधिकारी देसाईगंज यांनी सादर केलेल्या अहवालात धक्कादायक बाबी समोर आल्या. 10 जून नंतर संबंधित वाळू घाटावरील उत्खनन पूर्णपणे बंद करण्याचे स्पष्ट आदेश असतानाही त्या ठिकाणी सर्रास अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याचे निष्पन्न झाले. एवढेच नव्हे तर या अवैध प्रकारांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या स्थानिक महसूल यंत्रणेने आवश्यक ती दक्षता न घेतल्याचेही स्पष्ट झालं आहे.